नमस्कार. आज आमच्या पहिल्या भागात भान स्वभांच्या पहिल्या भागात तुमचं खूप खूप स्वागत आहे. मी शुभदा गोडबोले सहस्रबुद्धे आणि मी डॉक्टर चारुशिला बिराजदार आणि माहेरची वेचलेकर. हो येस. तर आज आपलं उद्दिष्ट काय आहे ग? आपलं पॉडकास्ट करण्याचं मला असं वाटतं आजचं उद्दिष्ट आहे की आपण रोजच्या रोज ज्या आयुष्यामध्ये आपल्या अडथळे येतात किंवा मानसिक दोलायमान स्थिती होते, तर त्याच्यावर काही काम करून इक्विनॅनिमिटी साधता येईल का, समतोल साधता येईल का. तर ज्या समतोलाचा उल्लेख भगवद्गीतेमध्ये कृष्णाने केला आहे, तुल्य निंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो येणे तेनचित अनिकेत स्थिरमतीर. सो अनिकेत स्थिरमतीर म्हणजे बुद्धी स्थिर राहून तसा जो आहे भक्तिमान मे प्रियो नरहा, म्हणजे अशी व्यक्ती मला आवडते असं श्रीकृष्णाने सांगितलंय. सो त्याचा लहानपणापासून अध्यात्माचं बाळकडू असल्यामुळे ते मी श्लोक वाचत होते आणि मग आपल्याला कसं बुद्धी आपली स्थिर ठेवता येईल हा माझा लहानपणी हेतू होता. आणि मग त्याप्रमाणे बहुतेक आयुष्यात सर्कमस्टन्सेस घडत गेले आणि मी त्या गोल पर्यंत पोहोचायचा प्रयत्न करत गेले. माझंही तसंच झालं की कुठेतरी बॅलन्स पाहिजे आहे आणि उद्दिष्ट होतं की आपल्याला शांतता, मानसिक समाधान हे पाहिजे होतं. मग त्यासाठी भरपूर धावपळ वगैरे करायला लागले आणि करता करता हे लक्षात यायला लागलं की काही प्रश्न अनुत्तरितच राहत होते. आणि मग ते कसे राहतील, त्याची उत्तरं कशी आपल्याला मिळतील हे बघायला मी सुरुवात केली. आणि साधारण 50च्या सुमारास हे मनात आलं की काउन्सिलिंग चालू करूया, शिकणं चालू करूया. आणि हळूहळू उत्तरं मिळत गेली मला. तर त्याच्यामध्ये हे बघूया की आपण ह्याच्याकडे वळताना, काउन्सिलिंगकडे वळताना कुठले प्रश्न मनात होते. हो, तर मला काय वाटतं की लहानपणापासून मी जो आजपर्यंतचं लाईफ पाहिलं तर मनावर कोणी काही कामच नाही केलेलं कधीच. नुसती म्हणजे एकतर खूप अम्बिशियस मटेरियल गोष्टी मिळवण्याच्या नादात किंवा मग स्पिरिच्युअलिटी मध्ये इतकं खोल जायचं की मनावर आज मला काय वाटतंय, काय फिलिंग आहे, काय इमोशन आहे. म्हणजे आपल्याला लोकांची जास्त माहिती असते पण स्वतःबद्दल माहित नसतं की आज माझा एका मिनिटात श्वास किती आहे, आज माझ्या मनात कुठले विचार आले. तर हे मला नक्की होतं की खूपदा आपण कॅरीड अवे होतो, विचारांच्या भोवऱ्यामध्ये अडकतो. तर मग ह्याच्यावर काय करता येईल. मग त्याच्यासाठी मधल्या काळात मी एकतर म्हणजे प्रिन्सिपलशिप माझी होती जॉबमध्ये. सो 12 वर्ष मी प्रिन्सिपलशिप केली आणि मग नंतर थोडासा जेव्हा फुरसत मिळाली, वेळ मिळाला, तेव्हा मी पॉवर ऑफ नाऊ पुस्तक वाचलं, एकार्ट टोलेंचं. तर ते जर्मन फिलॉसॉफर आहे, ते सेल्फ रिअलाइज्ड आहेत, आत्मज्ञानी आहेत आणि खूप बेस्ट सेलरचं पुस्तक आहे. सो अतिशय अप्रतिम. आणि त्या पुस्तकाचं मग मी इंटरप्रिटेशन केलं आणि त्याच्यामध्ये मन, भावना आणि इक्विनॅनिमिटी याच्यावर भाष्य केलंय. सो मला असं वाटतं की ते पुस्तक वाचून भगवद्गीता पण मला जास्त समजते, कारण जास्त माझा संस्कृत विषय नाही. सो इंग्लिश मला वाचून ते अजून समजायला मदत झाली आणि मग इक्विनॅनिमिटीकडे प्रवास चालू झाला, समतोल राखण्याकडे. या समतोल वरनं मला एक आठवत आहे की एकदा अशीच जात होते तेव्हा एक डोंबारी आणि त्याची सगळी फॅमिली दिसली मला. मुलगा ढोलक वाजवत होता, वडील ते बांधत होते बांबू आणि त्याच्यामधली रोप, आणि मुलगी हळूहळू नंतर चढली त्याच्यावर. आईनी पण सगळ्यांसमोर हात पसरायला सुरुवात केली. एका साईडला ढोल वाजतो, एका साईडला बॅलन्स करत ती मुलगी हळूहळू पायऱ्या एक एक पाऊल पुढे टाकत पुढे जातीये. ते बघताना मला हे लक्षात आलं की अरे च्या, आपलंही तेच होतं ना. आपण वेगवेगळ्या रोलमध्ये जातो. एक आईचा रोल म्हणजे पहिला असं ओढणारा रोल, नंतर तो घरातून बाहेर पडल्यानंतर प्रोफेशनल रोल, नंतर कधीतरी संध्याकाळी परत बायकोचा रोल. म्हणजे वेगवेगळ्या रोल्समधनं आपल्याला बॅलन्स सापडतो का? का आपण इकडे तिकडे कुठेतरी म्हणजे थांबतो, विचार करतो की आज ना मी प्रोफेशनमध्ये घर आठवलं मला, आणि घरी आल्यानंतर फोन सारखे चालू. या सगळ्यांना मार्ग कसा काढायचा, बॅलन्स कसा शोधायचा, ह्यासाठी मग मला वाटलं की काउन्सिलिंगची मदत घ्यावी. म्हणजे मी शिकायला सुरुवात केली आणि तिथे मग मला एक एक पदर दिसायला लागले भावनांचे, आणि भान आणि स्वभान ह्याच्याकडचं रस्ता असा जरा मोकळा मोकळा होत गेला.
सो मला असं वाटतं एक माझं आता मी जे कन्सल्टन्सी करते ग्राफॉलॉजीची, हम्म. त्याच्यामध्येही मला जे क्लायंट येतात त्याच्यातही मला लक्षात येतं की खूप निगेटिव्हिटी मध्ये लोक अडकले आहेत, हम्म. खूप अतिविचार आहेत, हम्म. ओव्हर थिंकिंग आहे. हम्म. तर मन हा एक अवयव आहे असं म्हणतात. सो डोळे आहेत आपल्याला देवानी, कान दिलेत, नाक दिलेत, पण ते अवयव ज्या त्यावेळी जे ते आपण वापरतो ना. म्हणजे रात्रभर आपण डोळे आहेत म्हणून चला डोळे आहेत डोळे वापरू म्हणून जागे नाही राहत. सो तसं आपण मनाचं का नाही करत, की मन कशाला जेव्हा वापरायचं तेव्हा वापरायचं, नाही तर स्विच ऑफ करायचं. सो ह्याच्यावर माझे स्पिरिच्युअल मेंटर काय म्हणायचे की विचारू यू स्विच ऑफ युअर माइंड. तर मला ते लक्षात यायचं नाही की स्विच ऑफ म्हणजे नक्की काय करायचं, कसं स्विच ऑफ करायचं. हम्म. तर मला वाटतं ह्याची उकल मला जेव्हा आत्मज्ञानाकडे आपला प्रवास चालू असतो, सेल्फ रिअलायझेशन कडे, तर मन झिरो लेव्हलला आणून स्विच ऑफ केल्याशिवाय पुढचा प्रवासच होऊ नाही शकत. तुम्ही ध्यान किती तास करा, पण शेवटी आत्मज्ञानासाठी तुम्हाला मन शून्य लयच करायला लागतो. आणि मन लय करायचा तर त्याच्याही सिस्टमॅटिक पद्धती आहेत. तो मनाचा लय कसा करायचा, तर मग आम्ही आणि शुभदाताई खूप वेळेला ह्याच्यावर चर्चा करायचो. आणि मग मला असं वाटतं की छोट्या छोट्या पद्धतीने ही उकल करून जर आपण सगळ्यांसमोर मांडली तर कोणाचं कन्फ्युजन नाही होणार अध्यात्म मार्गात. आणि सायकोलॉजीमध्ये आणि प्रॅक्टिकल लाईफमध्ये म्हणजे याचा थ्री फोल्ड इफेक्ट मला असं वाटतं आपण करूया की हो. व्यावहारिक पातळीवरही शांत राहणे, वेगवेगळ्या आजारांना निमंत्रण न देणे, सायकोलॉजिकल लेव्हललाही वेगवेगळ्या आजारांना निमंत्रण न देणे, आणि मग स्पिरिच्युअल लेव्हलला आपण आत्मज्ञानापर्यंत कसे पोहोचू शकतो. हम्म. तर ह्या थ्री फोल्ड मला असं वाटतं पॉडकास्टचा आपला उद्देश आहे की हो. भान आणि स्वभान. हम्म. तर ही पहिली पायरी आपण त्यामुळे आजची चर्चा करतोय हो. पहिल्या भागामध्ये. आणि या चर्चेतून बघ ना, साधं सोपं सरळ हं, आणि सर्वांना घेऊन हं, आपण पुढे जातोय. म्हणजे जराही क्लिष्ट न करता अगदी छोटी छोटी उदाहरणं बघूया. हं. मला तू सांग, तू एक उदाहरण काहीतरी म्हणत होतीस हो, की एक व्यक्ती हो, कशी नंब झालीये, हो. तर तर सांगतेस त्याचं? माझ्या पुढे ना मी जनरल आता मी HR ची असल्यामुळे ह्युमन बिहेवियर ऑब्झर्व करायची सवय लागली. ह्युमन नेचर, कारण माझा PhDचा विषयच मोटिवेशन होता आणि ह्युमन रिसोर्सवर हम्म. आम्ही काम करतो. सो हम्म. भावना, इमोशन्स किंवा त्याची बॉडी लँग्वेज असं बघायची एक सवय झाली आहे. आणि लहानपणी आई शिकवायची, माझी आई स्पिरिच्युअली खूप ॲडव्हान्स होती, तर ती शिकवायची की आचार्य इंगितैर चेष्ट्या, म्हणजे माणूस कसा ओळखायचा, तर तो उठतो कसा, बसतो कसा, बोलतो कसा, हे ऑब्झर्व करायला शिकायला लहानपणापासून ती शिकायची. तर हम्म. त्या या शिकवणीतनं माझ्या दोन व्यक्ती अशा डोळ्यासमोर आल्या की त्यांचे मला म्हणजे आश्चर्यच वाटतं की त्यांना ना इमोशन्स आहेत का नाही, की हे मशीन आहेत असा मला हो. प्रश्न पडायचा. हम्म. तर त्याच्यामध्ये एक व्यक्ती अशी होती की तिच्या आयुष्यामध्ये खूप उतार चढाव आले होते. म्हणजे तिचा भाऊ गेला, नवरा गेला, बरेच डेथ तिने पाहिले, मृत्यू पाहिले. तर त्याच्यामुळे ती म्हणजे तिला कुठे मी ती हसलेली अशी खळखळून हसलेली गेले 15 वर्ष कॉन्टॅक्ट मध्ये, पण हसलेली कधी पाहिली नाही ती. घरी येणार, दिवा लावणार, कामाला सुरुवात करणार, काम करून निघून जाणार. हम्म. सो तिच्या कुठे चेहऱ्यावर मला इमोशन्सच कधी दिसल्या नाहीत. आता 15 वर्ष इज अ बिग स्पॅन. या. सो तो एक मला कधी दिसला नाही. मला वाटायचं हिला काय आनंद होतोय का नाही किंवा हम्म. काय. आणि हम्म. मग जर काही बोलायला गेलं तर ती कायम ताई खराब झालाय तुम्ही. सो निगेटिव्ह वेज शी विल यूज, म्हणजे दरवेळेला निगेटिव्ह लँग्वेजेस. हम्म. तर हे असं का होतं हा प्रश्न एक मला पडला. हो, हे सांगू हम्म, त्याच्याबद्दल. हम्म, तिला कळायला लागल्यापासून हम्म, तिला निगेटिव्हिटी दिसली. हम्म, कदाचित वडील आईला मारतायत. हम्म. नंतर सुद्धा मग तिचं लग्न झालं तेव्हाही तिला तोच प्रकार दिसला. हळूहळू तिची या सेन्सिटिव्हिटीचा लय अच्छा. कमी झाला अगदी. हम्म, आणि तिला असं वाटायला लागलं की मी फक्त माझं भूक भागवायचे आणि बस तेवढंच माझं जीवन आहे. मला कशाला त्रास करून घ्यायचा आहे, माझ्या मनाला एवढा त्रास होतोय, तो मला नकोय म्हणून मी पळून जाणार आहे, हम्म, भावनांपासून दूर पळून जाणार आहे. पण मग तिला जर भावना नाही राहिल्या बरोबर, हम्म, हम्म, सेन्सिटिव्हिटी तिची इतकी कमी झाल्यानंतर हम्म. ती कशी एन्जॉय करणार आहे लाईफ, हा. हा मला प्रश्न आहे. जसे आपण मोठे होत जातो तसं आपल्या भावना आहेत ना, त्या तशाच राहतात. लहानपणी होत्या, मोठेपणीही असतात. हम्म, आणि मध्ये सगळी थिअरी आणि प्रोफेशन किंवा कामं हे सगळं असतं. हम्म, मग आता जेव्हा ती सेन्सिटिव्हिटीपासून दूर जातीये, पाठीमागे जातीये, तेव्हा तिला म्हातारपणी आहे ना वृक्षता येणार आहे. हम्म. तिला ना टीव्ही किंवा कोणाचे संवाद एन्जॉय करता येणार. मग ती हळूहळू आयसोलेट होत जाणार. आणि आयसोलेशनचे दुष्परिणाम बरेच आहेत. ओके. ते
पहिल्यांदा अँझायटी येते की मी काय करू, काहीच नाही आहे मला करता येण्यासारखं. कोणाशी मी बोलू, कोणी बोलण्याच्या एवढं माझ्या जवळ पण नाही आहे, म्हणजे आयसोलेटेड. मग आयसोलेटेड झाल्यावर अँझायटी, डिप्रेशन, कधीतरी पार्किन्सन, कधीतरी हार्ट किंवा कॅन्सर सुद्धा. त्रास होऊ शकतो. हा, हे इतके त्रास असे बघितले आहेत. म्हणजे हे मित्र लोकांचे- जवळ येतात. हा, हे मित्र जवळ येतात थोडक्यात, हो शत्रू ना, जवळ येतात. खरे मित्राच्या ऐवजी दुसरेच नको काहीतरी ते. शत्रूच येतात. नको ते. त्यामुळे तसं होऊ नये हा, अशी असं प्रार्थना, वाटतं. किंवा आपण त्यांच्याशी बोलावं आणि त्यांना मोकळं करावं. मोकळं करायला पाहिजे. हम्म. पण म्हणजे हे अध्यात्मात मनाचा लय नाहीये. हम्म. इथे तिला मन नाहीच आहे. पण हे नाहीये. अध्यात्मातलं मनाचा लय म्हणून नाही. नाही. हे कुठेतरी तिने हा. दडपलेल्या भावना, भावनांच आहे. इमोशन्स अशा हा. आहे. अजून एक मी तशी व्यक्ती पाहिली, म्हणजे अगदी पार म्हणजे ती हायली क्वालिफाईड, खूप चांगल्या पोझिशन तिने, म्हणजे 3-4 डिग्र्या घेतलेली, चांगली पोझिशन, पण तिला कुठेच म्हणजे गाणं आवडतं का तर नाही, म्हणजे कुठले इमोशन्सच नाहीयेत. शी विल बी ए वेंडिंग, म्हणजे पैसा मिळवणारा मशीन, दॅट्स इट. आणि ती फक्त तिच्या कामातनं मिळणारा आनंदच एन्जॉय करू शकते, बाकी ती कुठलेच म्हणजे काहीच नाही. पण मग गर्व आहे, आपण तिचा लाईफचा फंडा असा आहे की मी मरेपर्यंत मी कामच करणार आहे. पण असं होऊ चांगला शकतं का फंडा मग? तर चांगला आहे, प्रोग्रेस करते ती. म्हणजे तसं म्हटलं तर प्रोफेशनली ती खुश आहे स्वतःवर. हा, हं? पण तिचा रोल आई म्हणून कसा असेल, बायको म्हणून कसा असेल, हो. माहिती नाही आपल्याला. हे माहिती. म्हणजे तिची मुलं जर वंचित राहत असतील तिच्या प्रेमाच्या, अफेक्शनच्या, एनकरेजमेंट पासन, हा. तर मग ती ऍक्च्युली मुलांवर अन्याय करते. हो. तर तसं तर नाही व्हायला पाहिजे. शेवटी घरामध्ये आपण सगळेजण एकत्र जेव्हा असतो हा. तेव्हा सगळ्यांनी एन्जॉय करण्यासाठी हसणं एकत्र, बोलणं एकत्र, हा. विनोद एकत्र करणं, मजा करणे. हा, हे सगळं पाहिजे ना, हे नाही का? पाहिजे. आता मला हिच्याकडे बघताना दिसतंय की ती बुद्ध्यांकांच्या, टिपिकल बुद्ध्यांकांच्या मागे लागली आहे. हा. हं? आता हे टिपिकल बुद्ध्यांक माझ्या लहानपणी, तुझ्या लहानपणी होतेच. तेव्हा आपण जे शिकत गेलो ना, ते सगळं मगिंग ह्याला जास्ती प्राधान्य दिलं जात होतं. म्हणजे तुम्ही एक्झॅक्टली तो धडा वाचा, पाठ करा, आणि त्यातलं कॉमन डॉट सुद्धा उत्तरामध्ये सेम आणा. मग ज्यांना असं करता आलं त्यांना खूप मार्क मिळाले. म्हणजे तिथे कुठे लॅक होत होतं सगळं, तर भावना किंवा विजडम, म्हणजे विजडम मध्ये भावना आहेत, जाण आहे, आणि विजडम मध्ये त्यामुळेच एखादा अंतःप्राण किंवा बिझनेसमन पुढे जातो, जरी तो शिक्षणात कमी विशेष त्यांनी डिग्र्या किंवा पहिला दुसरा नंबर त्याला मिळवलेला नसतो तरी. मग हे कसं काय होतं? तर तेच आपल्याला आता पण बघायचंय की आपल्याला बुद्ध्यांक जेव्हा बघतोय तेव्हा आजचं महत्वाचं आहे इमोशनल इंटेलिजन्स आणि त्याचं ऍप्लिकेशन. तर ते आपण जेव्हा बघू आणि जसं बघू तसं आपल्याला हे सगळं वेगवेगळ्या मार्गाने आपल्याला इम्प्लिमेंट करता येईल, समृद्ध करता येईल. हो, आणि आपला निचरा पण होईल ते बघताना. कारण आपण बघणार आहोत आपल्या भावना, मग त्याचा अनालिसिस बघणार आहोत, आणि ते आपल्याला कसं उपयोगात आणता येणार आहे हे बघणार आहोत, इम्प्लिमेंटेशन. मग झालं ना, आपल्याला आपली उत्तरं मिळत जातात, आपल्याला शांतता येत जाते, आणि मग आपल्याला प्रोग्रेस मिळणार आहे. हो. आणि आता तू मगाशी वापरला शब्द साक्षी भावानी. हो. सो साक्षी भावानी तर भगवद्गीतेमध्ये दुसरा अध्याय पूर्ण साक्षी भावावरच आहे ना, की समदुःखे सुखे कृत्वा लाभा लाभो जया जेव. तू साक्षी भावानी हे सगळं बघ, हो. आणि जी कर्म करशील, कर्मयोग करून कर्मयोग सर्वात श्रेष्ठ आहे आणि तू मला अर्पण कर, असं श्रीकृष्ण भगवद्गीतेत सांगतात. तर तो साक्षी भावानी जर आपण भावना आणि विचार आपले पाहिले, भावनेतून, भानातून, स्वभानातून, त्याच्यातनं पुढे, तर ते मला असं वाटतं जमणार आहे, किंवा बॅलन्स साधता येणार आहे, इक्विनॅनिमिटी येणार आहे, आणि मग आपला 3-fold फायदा होणार आहे. प्रॅक्टिकल लेवलला चातुर्य येणार आहे. कारण आमचे कृष्णानंद गुरुजी ध्यानामध्ये शिकवताना नेहमी म्हणायचे की वेन यू मेडिटेट यू विल गेट विजडम आणि यू विल बी एबल टू हँडल ऑल युअर प्रॉब्लेम्स, असं ते म्हणायचे. तर मेडिटेशन म्हणजे काय, तर स्वतःच्या, मला असं वाटतं, भावनांकडे साक्षी भावाने बघणे. सो नॉट नेसेसरी तुम्ही याच पोस्चर मध्ये बघायला पाहिजे.
जाताना येताना हो. उठताना बसताना हो. जर साक्षी भावानी आपण बघत राहिलो, हो. हो आता राग आलाय बरं का, पण मी हम्म. म्हणजे राग नाही, हो हम्म. आता जेलसीची भावना आहे, पण मी म्हणजे जेलसी नाही, हो. तर ही आज जमलं साक्षी भाव, हम्म. की मला असं वाटतं ते पुढे जमणार आहे सगळं. हो. हो. बॅलन्स साधता येईल अगदी. का? हं. तर आज आपण काय बघितलं? हं. आज आपण बघितलं की आपलं उद्दिष्ट काय आहे, हं. हं. आपले रोल्स आणि आपला बॅलन्स कसा हं. आहे, हं. आपल्याला भावना दिसतात कशा, बरोबर. आणि आपण त्याच्याचकडे पुढे पण कसे बघणार आहोत. हं. म्हणजे पुढच्या वेळेला असं बघायला हरकत नाही की लहानपणापासूनचे आपल्या भावना आणि हं. त्याला दिलेलं मान किंवा अवेळ म्हणजे अजिबात Rejection. वेळ रिजेक्ट Rejection. केलेलं हं. हे कसं होत गेलं, नाही का? हं. हं. याच आपण जरा अशाच उदाहरणांमधून बघूया. बघत जाऊया. चालेल. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. सो तुमचे लाईक्स ने आत्ताही आम्हाला एनकरेज होतोय, तशाच देत राहा. वाट बघतो.